सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बुटीबोरी युनियन बँकेकडून ग्राहकांची फसवणूक। गेल्या 1 वर्षा पहिले काही ग्राहक बँकेमध्ये 1 लाख रुपये एफडी करण्यासाठी गेले असता त्यांना बँकेकडून एफडी न करता त्या ग्राहकांची फसवणूक करून त्यांना इंडिया फास्ट लाईफ पॉलिसी काढण्यासाठी आग्रह केला व त्यांना असं सांगितलं गेलं की तुम्हाला फक्त 1 ते 1.5 वर्ष पैसे भरावे लागेल, त्यानंतर तुम्हाला व्याजासहित पैसे वापस मिळेल। पण ते प्रकरण सांगितल्याप्रमाणे नसून त्याची पॉलिसी 10 ते 12 वर्षांसाठी वार्षिक 1 लाख रुपये प्रमाणे याप्रमाणे करण्यात आली। पण त्याबद्दल युनियन बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारे खात्री नसताना एफडी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून इंडिया फास्ट लाईफ पॉलिसी काढून घेतल्याची घटना बुटीबोरी युनियन बँकेमध्ये घडलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या महिला संघटिका प्रियंकाताई कोटमकर यांनी घटनास्थळी धाव घेत युनियन बँकेच्या धोकाधडीला बळी पडलेल्या ग्राहकांचे मनोगत ऐकून त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आले आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे खडकावून सांगितले की ज्या ग्राहकांचे पैसे धोकादारी करून तुम्ही इंडिया फास्ट लाईफ पॉलिसी काढण्यास भाग पाडला त्याचप्रमाणे त्यांचे पैसे परत द्यावे, अन्यथा बँकेसमोर जन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला। जर या आंदोलनामध्ये कुठल्याही कोणत्याही प्रकारे जीवितहानी किंवा तोडफोड झाल्यास स्वतः बँक जबाबदार राहील। सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे। जय महाराष्ट्र। मी प्रियंका कोटमकर इथे आली आहे। बघा, ह्या व्यक्तीला लोकांनी फसवणूक केली। एफडी करायसाठी लोक आले होते इथे आणि यांना प्लॅन दिला की 1 लाखाची पॉलिसी तुम्हाला काढायची आहे आणि 1.5 वर्ष फक्त पैसे भरायचे आहेत आणि त्या लोकांना प्लॅन मध्ये त्यांना काही वाचता पण येत नाही अशा लोकांनी या लोकांनी फसवणूक केली आहे। अशी ह्या पण भाऊची केली आहे, ह्या भाऊची पण केली आणि ह्या पण भाऊची केली आहे। आता याच्यावर काय करायचं त्यासाठी तुम्ही आता आम्हाला सांगा। तर बँक मॅनेजर जो भी कोणी असेल त्याने इथे या आणि जे काय ते क्लिअर करून द्या, नाही तर मी सर्वांना इथे बोलू काय करायचं आहे काय नाही मी ते करून दाखवणार। धन्यवाद। जय महाराष्ट्र।